अखेर राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष शेख कदीर यांनी घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक येथे धाव। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उत आला असून मागील जून 20 रोजी तामगाव पोलीस स्टेशनला राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ तालुकाध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनातील अवैध देशी दारू, फुलफकडी, दारू व लिमटका तसेच सुट्टीच्या दिवशी काही बार चालक राजरोसपणे दारू विक्री करतात हे धंदे कोणाच्या आशीर्वादाने तालुक्यामध्ये खुले सुरू करण्यात आले आहे। या अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी तालुक्यातील राजकीय पुढारी किंवा समाजसेवक सुद्धा पुढाकार घेत नाही। त्यामुळे नवीन तरुणाच्या संसाराची राख रांगोळी होऊन तरुण हा व्यसनाधीन होत असून कोणीही समोर पाऊल उचलत नसल्याने अखेर एका पत्रकाराने हे अवैध धंदे बंद करण्यासाठी पुढाकार घेतला आहे। अवैध धंद्यावर जून 20 ते 1 जून पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने अखेर शेख कदीर भाई पत्रकार व युवा स्वाभिमान तालुकाध्यक्ष रवी देवराव सोळंके आणि जिल्ह्यातील पत्रकार मंडळीसह 1 जुलै रोजी जिल्हा अधीक्षक कार्यालयाला घेतली धाव। राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष शेख कदीर व यांच्या निवेदनाला दिलेल्या पाठिंबानुसार युवा स्वाभिमान तालुकाध्यक्ष रवी देवराव सोळंके यांनी पोलीस स्टेशन तामगावला निवेदन दिले असून शेख कदीर भाई हे 1 ते 4 जुलै 2024 पासून तावगाव पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत। शेख कदीर भाई यांच्या जीवाचे काही बरं वाईट झाल्यास किंवा पोलीस प्रशासनाकडून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे प्रयत्न जर केले याचे जबाबदार पूर्णपणे तामगाव पोलीस प्रशासन राहील। त्या अनुषंगाने तालुक्यातील अवैध धंदे कडकडीत त्वरित बंद करावेत ही पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे। मुलं बाळ त्यांचा घर संसार उघडा पडतो त्याकरिता आम्ही तामगाव पोलीस स्टेशनला मागील 20 जून 2024 रोजी अवैध धंद्याच्या विरोधात निवेदन दिलं होतं पत्रकार संघाकडून, परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही या लोकांवर झालेली नसल्यामुळे आज रोजी SP कार्यालय कडसने साहेबांसोबत बोलणं झालं। कडसने साहेब गेलेले आहेत, पोलीस भरती चालू आहे, त्यामुळे साहेब म्हणत होते की 4 वाजेपर्यंत मी येतो। तरीही आम्ही निवेदन SP साहेबाला पाठवून दिलं आणि त्यांच्या ऑफिसला सुद्धा जमा केले आहे। आमची SP साहेबांना विनंती आहे की तात्काळ आमच्या तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे।